आमच्या आदिवासी समाजाचे क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर राघोजी भांगरे यांच्या 177व्या स्मृती दिनानिमित्त ठाणे येथील कारागृहामध्ये महाराष्ट्रातील या परिसरातील समस्त माझ्या आदिवासी बांधवांच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आदिवासी समाजाप्रती राघोजी भांगरेंनी केलेलं कार्य, आदिवासी माझा समाज, जल जमीन जंगल ची मुक्ती मिळाली पाहिजे, आदिवासी समाज देव देश धर्मावर विश्वास ठेवून कार्य करणारा समाज असल्यामुळे आमच्या आदिवासी समाजाची आदर्श आणि लोकप्रिय संस्कृती जिवंत राहिली पाहिजे, आदिवासी समाज समोर गेला पाहिजे, विकास झाला पाहिजे, मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे, हा संकल्प ठेवून केलेल्या क्रांतीच्या अनुषंगाने आज आम्ही सर्व समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी अभिवादन केलं। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अनेक वर्षापासून या ठिकाणी क्रांतीवीर स्वातंत्र्यवीर आमचे राघोजी भांगरे यांची आमची स्फूर्ती जपण्यासाठी आम्ही मशाल यात्रा काढतो। मशाल यात्रेच्या माध्यमातून आमच्या स्फूर्ती जिवंत कशा राहील हा संकल्प ठेवून सातत्याने नियमितपणे कार्य करत असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कल्पनेतून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी केलेली क्रांती, त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आम्ही यावेळेस जे जे स्थळ आहे ते स्थळ विकास झाले पाहिजे, स्फूर्ती जिवंत राहिल्या पाहिजे, अशा प्रकारचा संकल्प ठेवलेला आहे। भगवान बिरसा मुंडांच्या जनजाती गौरव दिनाचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजासाठी केलेल्या क्रांतीवीरांच्या स्फूर्ती जपण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एक पुतळी असो किंवा काय असेल अशा प्रकारचा संकल्प केला असल्यामुळे निश्चितच यावर्षीच आम्ही तो पूर्ण करण्याचा संकल्प केला असल्यामुळे भविष्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादांना विनंती करणार आहे मी, येणाऱ्या काळामध्ये माझा आदिवासी समाजाच्या स्फूर्ती जपण्यासाठी, माझ्या आदिवासी समाजाकरिता ज्या महापुरुषांनी, क्रांतीवीरांनी, राघोजी भांगरेंनी जे 1930 साली केलेलं जे कार्य आहे, क्रांती आहे, आणि त्यांना या कारागृहामध्ये बंदिस्त केलं आणि आता समोरचं तुम्हाला माहित आहे तिथं आमचं नाव जिवंत राहिलं पाहिजे। राघोजी भांगरे यांचं स्मृती जिवंत ठेवण्यासाठी कारागृहाला नाव देण्यासाठी मी पुढाकार घेईल, मागणी करेल, विनंती करेल असं सुद्धा या ठिकाणी आश्वासित करतो। या ठिकाणी राघोजी भांगरेंचा इतिहास आदिवासी विभागाच्या माध्यमातून, विविध योजनेच्या माध्यमातून, विविध योजनेच्या माध्यमातून सर्व समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी एखादी योजना, त्या योजनेला नाव देऊन आम्ही नावारूप आणण्याचे 100% प्रयत्न करेल, अशीच या ठिकाणी आज मनापासून भावपूर्ण त्यांना अभिवादन आहे असं या ठिकाणी म्हणतो। आणि निश्चित नवीन एज्युकेशन पॉलिसी सुरू झालेली आहे, शिक्षण विभागाने पहिले पुढाकार घेतलेला आहे नवीन एज्युकेशन मध्ये, आणि सोबतच आमच्या आदिवासी विभागाने पुढाकार घेतला असल्यामुळे आता मी नोंद घेतलेली आहे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा इतिहास कुठल्या तरी पुस्तकामध्ये आला पाहिजे, त्या विद्यार्थ्याला वाचण्याची वेळ आली पाहिजे। आम्ही स्वतंत्र भाषेमध्ये आम्ही आमच्या असलेल्या आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या जाती आहे, जातीवर सुद्धा आम्ही विशेष लक्ष केंद्रित करून समाज केंद्रित करून आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती जिवंत राहण्याच्या अनुषंगाने आम्ही 100% ते कार्य करणार आहे अशा प्रकारचा आश्वासन देतो। राघोजी भांगरे यांचा एक पुराकृती पुतळा व्हावा अशी देखील मागणी आपल्याकडे करणार। आदिवासी समाजाचे इतिहास आणि स्मरण सातत्याने निर्मित व्हावं म्हणून येणाऱ्या काळामध्ये भविष्यात शासन आणि प्रशासनाला पुतळा बसवण्याची मागणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे। आज दरवर्षीप्रमाणे आम्ही अभिवादन करण्याकरता आलोय आणि राघोजी भांगरे हे 140 कोटी जनतेचे प्रेरणास्थान होते। 43व्या वर्षी त्यांना फाशी दिली गेली आणि ज्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला त्या शौर्याची स्मृती आणि त्यातून संकल्प, आणि त्याकरताच शेकडो बांधवांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दरवर्षी येतो। ही जेल जी आहे ते पूर्वी किल्ला होतं, त्याच्यानंतर त्याचं जेलमध्ये रूपांतर झालं, पण या जेलचा इतिहास फार मोठा आहे आणि हे जेल जे आहे हे क्रांतिकारकाचा इतिहास बोलतं। आणि राघोजी भांगरेंना देखील 1848 साली याच ठिकाणी फाशी देण्यात आली आणि त्याच्यामुळे या इतिहासाचं देखील रेखाटन या जेलच्या परिसरामध्ये काम चालू आहे, ते देखील पुढच्या काळामध्ये लोकांना ज्याला म्हणता येईल सगळ्यांकरताच ते उपलब्ध राहणार आहे, त्याची वेगळ्या दरवाजातून। आणि या माध्यमातून ही स्मृती जपण्याचा आमचा प्रयत्न आहे, कारण ठाणे हे ऐतिहासिक शहर आहे,
इथे ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या जपल्या पाहिजेत, पुढच्या पिढ्यांना त्या कळल्या पाहिजेत आणि त्याच्यामधलीच ही एक ऐतिहासिक अशी घटना आहे आणि त्याच्यामुळे तो इतिहास देखील जपण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.